त्यानंतर आहे नागदेवी सर्जराव आणि त्यांची टीम. प्रभात तो हमारा सब परिवार ही है, सब जानते हैं हम। हमें बहुत अच्छा लगा। 17 साल निकल गए, हमें मालूम ही नहीं चला कि हम मुंबई में हैं। मेरे भाइयों, मैं विनय कुमार मिश्रा, आप सबसे मिलके बहुत अच्छा लगा। मुझे तो लगता ही नहीं था कि मैं प्रभात रोडवेज में काम कर सकता हूँ, लेकिन धीरे धीरे मुझे अनुभव हुआ और अभी मैं कार्य कर रहा हूँ और आज आप लोगों के साथ हूँ, मुझे बहुत अच्छा लगता है। हमारा प्रभात रोडवेज ऐसे ही सालों साल निरंतर बढ़ता रहे और हमारे भाई बढ़ते रहे, स्टाफ हमारा बढ़ता रहे, यही हम उम्मीद करते हैं। नमस्कार, माझं नाव समर्पित खांडेकर. प्रभातबद्दल मला अजून काही एवढं माहिती नाही. मी आत्ताच जॉईन झालेलो आहे, एक 3 महिने झाले. पण मी 3 महिन्यामध्ये अनुभव चांगला भेटला. मला प्रभातमध्ये चांगला भेटला. कामाचे रुटीन सर्व एकदम व्यवस्थित, त्यामुळे मला काही प्रभातमध्ये कधीच कसली तकलीफ नाही. धन्यवाद. नंतर नागदेवी श्री सर्जराव आणि त्यांची टीम. आपला या ठिकाणी प्रभात रोडवेजच्या वतीनं आपल्या परिवारामध्येच आपला स्वागत, सत्कार आणि सन्मान होत आहे, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. सगळी यंग ब्रिगेड आहे सर आपल्या टीम मध्ये. पुढील टीम असणार आहे चिंचबंदर, ऋषी यादव आणि त्यांची टीम. पहिला टोका आपलं बरोबर 16 वर्षाच्या मुलाला तिने धंदा काय असतो आणि वागणं काय असतं आणि समाजात काय वावरायचं असतं, समाजात काय बोलावं, हे फक्त प्रभातमधून शिकावं. आणि दुसरी चीज, माझ्या इथे आज 23 वर्षाचा, जसा मगाशी संकेत बोलला की 23 वर्षाच्या मुलाला सुद्धा आज ब्रँच हातात चालवायला दिली. आमच्याकडे काहीही नसताना आज ज्या प्लॅटफॉर्मवर आम्ही आहे, फार मोठा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. कारण हा सगळ्यासाठी एक मोठी सन्माननीय गोष्ट आहे की आज एवढ्या ह्याच्यामध्ये आम्हाला काहीही माहीत नसताना किंवा काही हे करत असताना एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला संधी दिली, आम्हाला कुठल्या तरी उंच लेवलला नेऊन ठेवलं. मला काहीही माहीत नसताना, मी 7वी शिकलेला असताना सुद्धा शेखनी मला ब्रांच दिली.
आज कॉम्प्युटरचं नॉलेजच मला माहित नाही. आज तुमच्या पुढे मी एवढा उभा आहे त्याचं कारण असं आहे की पाठीमागं शक्ती हवी असते माणसाच्या. तू चल मी आहे. तुम्हाला एक अनुभव सांगतो. जंगलामध्ये उंट मोठा आहे, हत्ती मोठा आहे, पण ते राजा का नाहीत याचं कारण आहे. कारण त्याच्यामध्ये सिंहच राजा का? कारण सिंह हा असा आहे की त्याला स्वतःचा ऍटिट्यूड आहे की मी सिंह आहे. असा प्रभातचा ऍटिट्यूड आम्हा लोकांना आहे, म्हणून प्रभातचा शिलेदार मी आहे. प्रभातचा शिलेदार मी आहे. कारण हे मी ज्या वेळेला सांगण्यासाठी मार्केटमध्ये उतरतो त्यावेळेला आम्ही कुणाची तरी माणसं आहोत, तर निलेश सर डोंगऱ्यांची माणसं आहोत आम्ही, हे समजावून ठणकावून आपण मार्केटमध्ये फिरत असतोय. आहे कार्याची माणसं नाही आहेत आम्ही. खूप महत्वाचा विषय आहे हा. कारण मार्केटमध्ये वावरत असताना निलेश डोंगरे कोण आहेत हे बी समजून सांगणं माणसांना महत्वाचं आहे. अरे कोण? आज कंपनीचा मालक कोण कोणाला माहित नसते, पण आज आपला मालक आपल्यासाठी एवढं मोठं प्लॅटफॉर्म तयार करून आपल्या सगळ्यांचा उदरनिर्वाहाचा किंवा आणखीन काय कुठला प्रॉब्लेम असेल तर आपले सर बसून हे करतात. आज अशी व्यक्ती आज चार चौकामध्ये उठून दिसण्यासारखी आहे. कारण याचं असं असतं की ज्या वेळेला आपण चार चौकात बसतो त्या माणसाला कधी असं वाटत नाही की तुमच्या आमच्यात बसल्यानंतर कमी कुणाला लेखलं जात नाही. ह्या प्रभातचा एक मोठा हे आहे की कुठल्याही माणसाला कमी लेखलं जात नाही. हा प्रभातचा एक मोठा सन्मान आहे. कारण ह्या गोष्टीचा भरपूर मी अनुभव घेतलेला आहे. कारण ज्या वेळेला आम्हाला लोगो लागला, ज्या वेळेला आम्हाला टिळा लागला की प्रभातमध्ये काम करायला आम्हाला संधी मिळाली. प्रभातच्या कुठल्याही सानिध्यात आम्ही राहत असताना विश्वासाचं काम आम्ही केलं. आज सरांच्यामुळे आम्ही शिकलो विश्वास कसा करायचा, विश्वास हे करायचा. आज धंद्याच्या आम्ही ज्या वेळेला खुर्चीवर बसतो त्यावेळेला आम्हाला शिकवलं गेलं की तुम्ही कसं वागावं. आज तुमच्या घरापर्यंत, तुमच्या फॅमिलीपर्यंत सुद्धा सरांनी खूप मोठ्या हे करून सुद्धा तुमच्या स्वतःच्या जीवनाबद्दल सुद्धा शेटनी मीटिंग मध्ये की बाबा तुम्ही व्यायाम करता का नाही, हे करता का नाही, ते करता का नाही. तर ह्या गोष्टी ह्या फक्त साहेबांनीच केल्या. आज मी कुठल्या एवढ्या मीटिंग मध्ये गेलो, मी सुद्धा मोठ्या कंपनीत काम केलेलं होतं केमिकल मध्ये, पण मी असं कुठं बघितलं नव्हतं. फक्त मान सन्मान, माणसाची इज्जत खूप महत्वाची आहे. आणि ते म्हणजे आमचे निलेश डोंगरे सर देतात. त्याच्यामुळे हा एवढा प्रभात परिवार आहे. आज प्रभात परिवार आज एवढ्या शाखा झाल्या, माझ्या डोळ्यात एकच एवढ्या फटाफट शाखा झाल्या. सगळ्यांनी सहकार्य केलं. फक्त एवढंच की हे ज्या वेळेला प्लॅटफॉर्म बनतो त्यावेळेला ह्या लोकांना चैन नसतो. ऑफिस टीम असेल आमची, ही ऑफिसची दुसरी मॅडम वगैरे, तर आमचे सुशांत सर, बाकी आमचे ऑफिस त्यांच्या बॅक साईडची टीम असेल. सरांनी कुठलाच निर्णय स्वतः कधी घेतला नाही. कारण त्या दिवशीच आम्हाला बोलले सगळ्यांना एखाद्या तरी माणसाला घेऊन बोलतील हे असं करू का. याचा एक अर्थ असा असतोय की तुमच्यावर एक ठेवलेला विश्वास, हा विश्वास आपण प्रभात मध्येच बघत असतोय आणि सगळ्यांनी तो अनुभव घेतलेलाच आहे. कारण याच्या व्यतिरिक्त जर बोलायचं झालं तर त्यांच्या मागे जी शक्ती आहे, त्यांची मिसेस आज अख्ख्या दिवसभर सेट सुद्धा कुठं कुठे इकडे तिकडे मी बघितलं, नेहमी गाडी तिकडे रोडवर, नेहमी रोडवर फिरत असतात. कायम गाडीतून इकडे जायचं तिकडे जायचं. आज त्यांना एक दिवस सुद्धा हे भेटत नाही. पण आपण नेहमी बघत असतोय की आपल्याला ही ब्रांच खोलायची, ती ब्रांच खोलायची. आज एक ब्रांच नसताना आपण एवढ्या ब्रांच उभा केल्या. आज मी होतो, मला वाटतंय सर कमी ब्रांच होत्या मी होतो त्यावेळेला. आज एवढ्या ब्रांच झाल्या, माझ्या डोळ्यात एकच एवढ्या ब्रांच झाल्या. अजून सुद्धा त्यांचं काम चालू आहे. फक्त तुमच्या लोकांचा एक विश्वास हवा आहे की आम्ही त्यांना जरूर सपोर्ट करू. हे महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला आपण सगळे सपोर्ट करू त्यावेळेला ह्या माणसांना आपला विश्वास पटेल. आज सगळी लोक आपले विश्वासाचे आहेत, सगळे आहेत. आज आपण छोट्या मोठ्या वर्कर पासून सुद्धा ते विचारपूस करतात. भले कुठल्याही ब्रांच मध्ये गेल्यानंतर कुठल्याही माणसाला विचारलं जातं की बाळा तुझं कसं चाललंय, बाबा तुझं कसं चाललंय. कोणाला वेळ आहे ते, कोणाला हे करायला वेळ आहे. पण हे सगळं झालं म्हणजे सगळं होतंय. आज त्यांच्यामुळं भरपूर काही हे आहे आणि मी तर त्यांचे धन्यवाद मानतो. पण नॉर्मल माणसाला
हा मला प्लॅटफॉर्म दिला आणि 2 शब्द मला बोलायला दिले. खूप काही सरांचा आभार मानतो, कारण माझे गुरुवरी आहेत ते, धंद्यामध्ये माझे गुरुवरी आहेत आणि खूप अभिमान आहे मला सराबद्दल. धन्यवाद सर.